नमस्कार, शिवराज न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। जर तुम्ही नवीन असाल तर आज आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत। कन्या विद्या मंदिर हेरवाड येथे बालसभा व प्रतिमापूजन उत्साहात संपन्न। कन्या विद्या मंदिर येथे अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात संपन्न। प्रतिकूल परिस्थितीतही लेखणी आणि विचारांच्या ताकदीवर साहित्याला व समाजाला नवी दिशा देण्याचे अढळ काम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केले, असे प्रतिपादन दिलीप शिरडोणे सर यांनी केले। कन्या विद्या मंदिर हेरवाड येथे आयोजित बालसभेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुमारी दिव्या सचिन माळी ही विद्यार्थिनी होती। आपल्या भाषणात पुढे बोलताना शिरडोणे सर म्हणाले, अण्णाभाऊंनी ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून कष्टकरांच्या आणि दलितांच्या तळहातावर पेलली आहे। हा विचार मांडून कष्टकरांच्या श्रमाचा खरा गौरव केला। स्वतःच्या कष्टमय आयुष्यातून त्यांना कामगार आणि गरिबांच्या समस्येची जवळून ओळख झाली। या अनुभवाच्या बळावरच त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अतुलनीय योगदान दिले। कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष तराळ यांच्या हस्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमाचे भावपूर्ण पूजन करण्यात आले। यानंतर विविध विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त करून दोन्ही थोर पुरुषांच्या विचारांना उजाळा दिला। या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साही व प्रेरणादायी वातावरणात पार पडला। बघत राहा फक्त शिवराज न्यूज।